उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या मुंगशी गावात दाखल। मुंगशी गावातील नुकसानाची अजितदादांकडून पाहणी। मुंगशीमध्ये सर्वत्र पुराचं पाणी शिरल्यानं स्थानिकांचे हाल। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर। पूरग्रस्त भागात उद्धव ठाकरेंचा उद्या पाहणी दौरा। छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केली पाहणी। दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनी भरणेंना घेरलं। शेतकऱ्यांनी केली कृषी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती। जालन्यातील गोळेगावात पंकजा मुंडेंकडून पूरग्रस्त भागात नुकसानीची पाहणी। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडेंचा पाहणी दौरा। भाजपा आमदार बबनराव लोणीकरही दौऱ्यात। मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या बांधावर। धाराशिवमध्ये महाजनांनी केली अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची विचारपूस। मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील मुंगशी मार्ग बंद। सर्व सरकारी कार्यालये पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान। आणि नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडले। धरणातून सध्या 1,25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। स्वागत। आपण महाराष्ट्रभरामध्ये आणि विशेष करून जिथे अतिवृष्टी झाली आहे त्या भागात काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नांदेड जिल्ह्यात सध्या पाऊस नाहीये, पण आजूबाजूच्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नांदेडमध्ये नद्यांना पूर आलेला आहे। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूला पाणी पसरलेलं बघायला मिळत आहे। नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत, कारण नदीनं पातळी ओलांडलेली आहे, आपलं पात्र ओलांडलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये अतिवृष्टी झाली आहे। आसना नदीत पाणी वाढतच चाललंय। गेल्या महिन्यात देखील आसना नदीला पूर आला होता, तेव्हा नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालं होतं। आता दुसऱ्यांदा पूर आलाय, त्यामुळे उरली सुरली पिकं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। नांदेडमध्ये पाऊस नाही आहे, मात्र वरच्या भागात आणि इतर जिल्ह्यांमध्ये जो मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होत आहे ना, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या नद्यांना देखील पूर आलेला आहे। आता मी आहे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीच्या पुलावर। ही आसना नदी आहे, छोटी नदी आहे, मात्र या नदीला देखील प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे। आपण पाहू शकता की आसपासच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा या नदीला पूर आलेला आहे। इथं जवळच एक बंधारा आहे, त्याला दरवाजे देखील आहेत, मात्र तो बंधारा देखील पूर्णपणे या पाण्याखाली बुडालेला आहे। संपूर्ण जवळपासच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। यापूर्वी देखील जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा या नदीला पूर आला होता आणि अशाच पद्धतीने या नदीकाठची जी शेती आहे ती उद्ध्वस्त झाली होती। आता उरल्या सुरल्या जे काही पिकं उरली सुरली होती, ज्यांना मागच्या अतिवृष्टीमध्ये जीवदान मिळालं होतं, आता या पाण्यानं त्यांचा देखील जीव घेतलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे। वसमत तालुक्यामध्ये काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे तिथून जो पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळे या आसना नदीला पूर आलेला आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। अजित पवार मुंगशी इथं पाहणी दौरा करण्याकरता आलेले आहेत। माढा तालुक्यातील मुंगशी परिसर आहे। पाण्याने अंग बाहेर काढलं। हे कधी मुंगशीतला संपर्क तुटला। जरा इकडे झालं, जागा सोडा, इकडे जागा सोडा, बघू येडे बाबडे तिथं झाडं राहतच घर आहे त्यांचं। तसं नाही हो, आपण कसं राहतं घर असलं तर चार चांगली झाडं बिडं थोडं ताईंच्या पासून बाजूला व्हा, बॅक साईडला मागवा।
मी काय म्हणतो ह्याच्यामध्ये किती जनावर होते आणि तुमचं शेती किती ही ऊस आहे कसं राम राम या पुढे या पुढे किती मुलं बाळा दोन मुलं इकडे दोन मुलं सरपंच विपंच भेटले ती पण पानमळी इथं होतं ऐका त्यामध्ये जरा पाणी आता काल पाणी इथं 12-15 फूट होतं असं हे सांगताय आज पाणी खाली गेलेलं आहे जरा अजून पाणी जिथं आता पाणी उचललेलं असताना पंचनामे करता येईल पंचनामे इकडे 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 तर त्याच्यामध्ये आम्ही ते पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू त्यांच्या घरांचं हे असं नुकसान झालंय पाण्यात पार गेले ते दिसतेच ना डोळ्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात गेले असेल खरडून गेले असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते सगळं करू हे नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार आम्ही सगळेच आलेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू तुमचं काय घरी गेले पाणी गेले कपडे गेले जनावर काढले 2 तुला नाही 4 दिवस झाला अंघोळ नाही काय नाही आज बाजी नाही तुमचं ह्याच्या पण ते सगळंच गेलंय मुलं बाळा थोडासा नाही आपल्याला करूया आता ऊस बीस म्हणजे बरा आहे का पाणी कमी झालंय पूर्ण पाण्यात अजून पाण्यात तुमचं पाणी लागलं कुठलं होतं 65-205 बा 205 फक्त 205 आम्ही शेतकरी हो दादा हो बाबा ऊसाचं पंचनामा घेत नाहीत तलाठी कोणी सांगितलं नाही म्हणजे घेणार पाण्यामध्ये असतील त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील पाण्यात ज्याच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये अरे तर तू इकडेच थांबा अधिकारी तिथं थांब पहिल्यांदा जी माणसं त्यांना पाण्याने वेळ घातलाय गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं लोकांना जायला यायला शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे आता जिथं जाता येईल तिथले पंचनामे आपण सुरू केलेले काही काही ठिकाणी जरा मुरबाड असतं ना ना तिथे शालते ती उडीत हे फक्त पाण्यात गेलं असं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं ना त्यावेळेस सांगितलं काल निर्णय घेतला की असं करायचं नाही आपल्याला उडीत असेल जास्त करून तुमच्या भागात काय पाच-सहा पिकाच्या सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं
आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. हा कुठले बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये एकदा पहिल्यांदा हे होते, बंधाऱ्याचं नक्की काय झालंय त्याचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करू. संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना होते त्या मुंगशी मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. हा मार्ग वाहतुकीकरता ठप्प झाला. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना आणि कोयले धरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने जो विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे करमाळा आणि माढा तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आपण आत्ता माढा तालुक्यातील मुंगशी या गावामध्ये आहे, जिथं आत्ता आपण उभारला आहोत. ते पूर्ण हा भाग जो आहे तो काल पूर्णपणे पाण्याखाली होता. जो पूल होता तोही पाण्याखाली होता. आत्ता थोडीशी परिस्थिती निवळली आहे. आपल्यासोबत काही गावातले लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडनं विचारूया. काय सरपंच आहेत, काय सांगाल काय परिस्थिती? काय पूर्ण पाण्याखाली गेलेत, ऊस पूर्ण गेलेत. पूल कसलाच नाही, छोटा पूल आहे. की पूल मोठा व्हावा. पूर्ण दळणवळण पूर्ण बंद आहे. लाईट नाही, पाणी प्यायला सुद्धा नाही. कुठला पूल पाणी? मेन मुंगशी परांडा पालखी मार्ग संत एकनाथ महाराजांचा छोटा पूल आहे. थोडं पाण्यात तर सगळं बंद पडते आमचं दळणवळण. शाळा बंद आहेत, लहान मुलांना जाता येत नाही. आणि काल काय परिस्थिती होती? काल तर पूर्ण बकेटच होती. बरं. 30 लोक पडेल अडकलेले आहेत, त्यातले काल 15 लोक काढलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत, काय मागणी करणार, काय व्यथा सांगणार आहेत? त्यांना पूर्ण सांगणार आहे. पूर्ण ऊस बागात पूर्ण गेलेले, काही सुद्धा राहिलेलं नाही, कुठंच राहिलेलं नाही. पूर्ण घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. दनाने वस्ती, लोंढे वस्ती, पडली माडिक वस्ती पूर्ण गेलेली, चव्हाण वस्ती, मोरे वस्ती पूर्ण. आणि किती क्षेत्र बाधित झालेलं आहे? आणि कमीत कमी 200 एकर क्षेत्र बाधित झाले ऊसाचं, पूर्ण काय राहिलंच नाही. आणि नागरी वस्तीमध्ये किती हे झालेलं आहे की रेस्क्यू किती नागरी जी वस्ती पाणी शिरलं आहे ते किती लोकांना त्याचा फटका बसलाय? कमीत कमी 100 लोकांना पूर्ण. ह्याच्या आधी अशी परिस्थिती झाली कधीच नाही, कधीच नाही. पूर्ण अनपेक्षित. हो, अनपेक्षित. शाळा गेले, जिल्हा परिषद गेले, ग्रामपंचायत गेले, पूर्ण सगळं काहीच राहिलेलं नाही, कुठलंच राहिलेलं नाही. पूर्ण सगळं एकंदरीत आम्हाला जास्त म्हणजे पूल पूर्ण छोटा पूल आहे, जाताच येत नाही. संत एकनाथ महाराजांच्या दिंडीची माणसं सुद्धा आणता येत नाहीत आम्हाला. पालखी मार्ग आहे पैठण ते पंढरपूर. जो मार्ग आहे पैठण ते पंढरपूर म्हणजे एकनाथ महाराजांची पालखी ज्या मार्गाने येते तो मार्ग सुद्धा बंद आहे. आणि ज्या शासकीय कार्यालय आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. स्वतः सरपंच यांनी ही माहिती सांगितलेली आहे. थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार इथं दाखल होत आहेत. त्यांच्यासमोर हे त्यांची सगळी व्यथा मांडणारच आहेत. मात्र एकंदरीत जी परिस्थिती आहे ती इथली गंभीर, काल जास्त होती, आज पण आहे आणि मदत त्यांना मिळणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, मुंगशी, माढा.